पाऊस पाणी संदर्भातल्या आता टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पाणी, नदीकाठ परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। यंदा पहिल्या पावसातच नाशिकमध्ये पूरस्थिती, गंगापूर धरणातून 8100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या खडकवासलामधून 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर, पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर, राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार। पुण्यातील एकतानगरच्या सखल भागामध्ये अजूनही पुराचं पाणी, कालपासून एकतानगर पाण्याखाली, 359 नागरिकांचं स्थलांतर, पावसाची विश्रांती, मात्र सखल भाग अजूनही जलमय। सोलापूरच्या उजनी धरणातून 20,000 क्युसेकनं भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली, नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर, मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। पुणे शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुण्याला आज ऑरेंज अलर्ट, काल संध्याकाळनंतर पुण्यामध्ये पावसाची विश्रांती। पुण्यातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांना पूर, पिंपरीमध्ये 1000 नागरिकांचं स्थलांतर, नागरिकांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर।